राज ठाकरे यांनी आता 2 जागांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक आणि दक्षिण मुंबईची जागा मागितल्याचं सध्या समोर आलंय। बाळा नांदगावकरांच्या उमेदवाराही चर्चा झाल्याची सध्या माहिती समोर येते आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये खरं तर दिल्लीत चर्चा झालेली होती आणि त्यामधूनच ही माहिती सध्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज ठाकरे यांनी 2 जागांची सध्या मागणी केल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आणि यामध्ये नाशिक आणि दक्षिण मुंबईची त्यांनी जागा मागितल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। तर बाळा नांदगावकरांच्या उमेदवारीवरही सध्या चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण पाहिलेलं होतं की राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये दिल्लीत भेट झाली होती। या भेटीत जवळपास त्यांची अर्धा तास चर्चा सुद्धा झालेली होती आणि या भेटीत नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं आणि त्यामध्येच ही माहिती समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांनी सध्या 2 जागांची मागणी केल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। नाशिक आणि दक्षिण मुंबईची जागा त्यांनी मागितल्याची माहिती समोर आली आहे आणि सोबतच बाळा नांदगावकर यांच्या उमेदवारीवर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। तर मनसे आता तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रेयस, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये खरं तर चर्चा झालेली होती, त्यातूनच ही माहिती समोर आली आहे। राज ठाकरे यांनी 2 जागांची मागणी केल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। खऱ्या अर्थानं आपण बघतो तर राज ठाकरे आताच मुंबईत पोहोचलेले आहेत, पण त्याच्या अगोदर जी बैठक झाली त्याच्यात 2 जागांची मागणी झाली। एक तर शिर्डी आणि एक तर दक्षिण मुंबई, या दोन्ही जागांची मागणी खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे। एक वेगळी गोष्ट आपल्याला आता या चर्चेतून अशी कळते की एक चर्चा अशी झाली आहे की दक्षिण मुंबईच्या जागेवर एक तरुण, तडफदार आणि वेल एज्युकेटेड उमेदवार द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीची आहे। आता तरुण, तडफदार, वेल एज्युकेटेड, आता हा चेहरा मनसेकडे कोण आहे? आता ह्याचे खरं आता चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली की अमित ठाकरेंना ही उमेदवारी मिळेल का दक्षिण मुंबईची, आणि जर अमित ठाकरेंना ही उमेदवारी मिळाली तर शिर्डीमधून कोणाला लढावं लागेल, दक्षिण मुंबईमधून कोणाला लढावं लागेल, आता ही सगळ्यात गोष्ट मोठी आपल्याला कळते आणि आता त्या चर्चेतून अशी चर्चा होताना आपल्याला दिसत आहेत। एकूणच बघितलं गेलं तर आता राज ठाकरे इथं आल्यानंतर संवाद साधतायत का, बोलतायत का? कारण असं कळतं की राज ठाकरे उद्या आपल्या सगळ्या नेत्यांशी याबद्दल बातचीत करणार आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं माध्यमांशी बोलणार आहेत। पण एकूण सगळ्यात मोठी चर्चा हीच आहे की मनसे 2 जागेची मनसेने मागणी केली, त्याच्यातून एक आहे शिर्डी आणि दुसरं आहे ते दक्षिण मुंबई। दक्षिण मुंबई जागेवरून अशी चर्चा रंगते की एक तरुण आणि तडफदार नेतृत्व किंवा उमेदवार तिकडे मिळाला पाहिजे आणि तो जो उमेदवार असेल तर मग ती सीट कोणाला मिळेल, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं गौरी। नक्की श्रेयस, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।